बदलापूरच्या घटनेनंतर पिंपरी चिंचवडमध्येही अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे। पीटी शिक्षक 12 वर्षीय विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे करत असल्याचं समोर आलंय। निवृत्ती काळभोर असं नराधम शिक्षकाचं नाव आहे। याआधीही निवृत्ती काळभोर विरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। निगडी पोलिसांकडून आरोपी शिक्षकाला आता बेड्या ठोकण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। धक्कादायक अशी बातमी म्हणावी लागेल। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल, कारण बदलापूरमधली घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेत। गौरी, या सगळ्या घटनेमधील एक धक्कादायक बाब अशी पण आहे की ह्याच निवृत्ती काळभोर या शिक्षकावर काही दिवसांपूर्वी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता लैंगिक अत्याचाराचा, आणि त्याला त्यामध्ये अटक झाली असताना पुन्हा त्याला संस्थेनं रुजू केलं आणि त्यानंतर त्यांनी या अल्पवयीन मुलीची छेड काढली। अंतर्वस्त्रामध्ये अनेक गोष्टी अशा घडल्या की ज्या गोष्टी तिने टीचरला सांगितल्या आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे। पण धक्कादायक बाब म्हणजे अनेक पालक या ठिकाणी आता पुन्हा समोर पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पण बदलापूर पेक्षा ही धक्कादायक गोष्ट ही आहे की या ठिकाणी शिक्षकानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचं समोर आलेलं आहे। निगडी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये संस्था चालकासह सर्वांवर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि पुढील कारवाई जी आहे ती आता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस करत आहेत। गौरी, नक्कीच